शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, असलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये उपलब्ध योजनांच्या माध्यमातून स्वतःची प्रगती तर करून घेणं झालंच, पण त्याचबरोबर गावकऱ्यांना देखील प्रगतीचे नवीन मार्ग दाखवणं म्हणजेच प्रगतिशील शेतकऱ्याची एक व्याख्या याला नक्कीच म्हणता येईल। असेच एक प्रगतिशील शेतकरी आज आपल्या कार्यक्रमात खास सहभागी झालेले आहेत। त्यांचं नाव आहे सूर्यकांतराव देशमुख। परभणी जिल्ह्यातल्या झरी इथून ते खास आज कार्यक्रमात त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत। कांतराव देशमुख म्हणून ते त्यांच्या परिसरात प्रसिद्ध आहेत। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना आपला परिचय करून द्या। मी सूर्यकांतराव माणिकराव देशमुख। मला कांतराव म्हणून सगळेजण ओळखतात। मी झरी येथे गेल्या 40 वर्षापासून शेती करतो आणि शेतीमध्ये माझ्या फळबाग जास्त आहे। आतापर्यंत 50 एकर माझ्याकडे मोसंबी होती, पण मागच्या 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये त्याच्यातली 40 एकर मोसंबी काढावं लागली पाण्यामुळे। तसंच माझ्या शेतावरती लिंबू पण आहे आणि पेरू जे ललित नावाचा जांब आमच्याकडे म्हटल्या जाते, त्याला ललित, अलाहाबाद सफेदा आणि रत्ना नावाच्या 3 व्हरायटीचे जांबाचे फळबाग सुद्धा आहे माझ्याकडे। बरं, शिक्षण कुठपर्यंत झालंय? माझं शिक्षण मी सेकंड इयरला असताना शिक्षण सोडून शेती आणि सामाजिक कार्य करण्यासाठी गावी आलो आणि शेती करू लागलो। तेव्हाची शेतीची परिस्थिती नेमकी कशी होती? शेतीची परिस्थिती तेव्हाच अशी होती की आमच्या मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः परभणी जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीची शेती केल्या जायची, ज्याच्यामध्ये मूग, ज्याला आपण देशी कापूस म्हणू तो कापूस, ज्वारी हेच जास्त पिकं घेतल्या जायचे। ज्यावेळेस आम्ही शेतीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस आम्ही एक मित्रमंडळी, तरुण मंडळी गोळा केली आणि तरुण मंडळीच्या माध्यमातून आपण कुठलं तरी नवीन पद्धतीनं शेती केली पाहिजे, आपण कुठलं तरी नवीन तंत्रज्ञान आपल्या भागात आणलं पाहिजे, या उद्देशानं आम्ही शेती करू लागलो। आणि त्याच्यामधून मग आम्ही त्यावेळेसचे सीड प्रोडक्शनचे जे प्लॉट असतील, H4 सारख्या व्हरायटीचे कपाशीमध्ये आमच्या भाग, कारण 75% आमच्या भागामध्ये हे कापूस घेतला जायचा त्यावेळेस, आणि राहिलेल्या 25% बाकीचे पिकं घ्यायचो आम्ही। पण जास्त नगदी पीक म्हणलं तर हे पांढरं सोनं ज्याला आपण म्हणतो ते कपाशीचंच आमच्या भागात घेतलं जायचं। मग देशी वाण सोडून आम्ही नवीन सुधारित संकरित जे वाण आहेत, H4 सारखे, NH44 सारखे, किंवा त्यावेळेस वरलक्ष्मी नावाची एक व्हरायटी होती, असे नवीन प्रयोग गावामध्ये सुरुवात केली आणि त्याला लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला। कापूस पण जो देशी वाण 1-1.5 क्विंटल व्हायचा तो 8-10 क्विंटलपर्यंत आमचा कपाशीचं उत्पन्न गेलं। त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्याला ड्रीपकडे वळलो। मग त्याच्यानंतर आम्ही ग्रुपनं शेती करून आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे, अशा उद्देशानं एक नाविन्यपूर्ण असं काहीतरी आपल्या भागात आणलं पाहिजे, अशा उद्देशानं आम्ही गावामध्ये मोसंबी लावायचं ठरवलं। कारण मराठवाड्यामध्ये हे सिद्ध झालंय की मोसंबी आणि केशर आंबा चांगला येतो, म्हणून आम्ही मोसंबी पिकाकडे वळलो आणि त्या पिकाकडे वळत असताना मी हळूहळू 5-5, 10-10 एकरचे प्लॉट करून शेवटी 50 एकरपर्यंत मोसंबी केली। पण मागील 3 वर्षाच्या दुष्काळामुळं, पाणीच नसल्यामुळं त्यातली जवळपास 40 एकर मोसंबी माझी काढून टाकावी लागली। आता 10 एकर मोसंबी आणि ललित, रत्ना आणि अलाहाबाद सफेदाच्या या 3 पेरूच्या, ज्याला आमच्याकडे जांब म्हणल्या जाते, त्याच्या बागा आहेत। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तुम्ही अत्यंत भरीव असं कार्य केलेलं आहे, तर त्याबद्दल सविस्तर सांगा। जलयुक्त शिवार आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, नाम फाउंडेशन आणि लोकांचा सहभाग, लोकसहभाग याच्या माध्यमातून माझ्या गावी फार चांगलं एक काम तिथं उभं टाकलं गेलं। कारण आम्ही ज्यावेळेस पाहिलं, गावाचं क्षेत्रफळ माझ्या 12,500 एकरचं आहे आणि ज्याला आपण आसमानी सुलतानी संकट म्हणतो, तर हे दुष्काळाचं संकट हे माझं वैयक्तिक मत असं आहे की हे आसमानी नसून सुलतानी आहे। नियोजन केल्या नसल्यामुळं पडणारा पाऊस हे वाहून जात असल्यामुळं
तिथं पाणी थांबल्या जात नाही, मुरल्या जात नाही. बरोबर. म्हणून मराठवाड्यामध्ये दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. आम्ही ज्यावेळेस जलयुक्त शिवाराचं योजना महाराष्ट्र शासनाची आली आणि आम्ही जलयुक्त शिवारामध्ये आमचं गाव आल्याच्या नंतर आम्ही सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही गाव फेरी काढून, शिवार फेरी काढून पूर्ण शिवार जे गावातला 12,500 एकरचा शिवार आहे तो फिरून पाहिला. त्याच्यामध्ये ओढे किती शोधले. ते आमच्याकडे 9 छोटे मोठे ओढे आम्हाला निदर्शनास आले. 9 ओढे शोधल्याच्या नंतर ते सगळे ओढे मी स्वतः पायी फिरून पाहिले आणि त्याच्यानंतर मग मी त्या ओढ्याची लांबी काढली. तर त्याची लांबी 29 किलोमीटर भरली. मग आम्ही निश्चय असा केला की कारण त्याच गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे लहानपणी आणि त्या शाळेच्या बाजूनं जाणारा ओढा ज्याला लेंडी म्हटल्या जायचं, ते मी शाळेत शिकत असताना तो ओढा खळखळ मार्च एप्रिलमध्ये सुद्धा तो वाहायचा. मे मध्ये सुद्धा त्या ओढ्याला पाणी असायचं. पण आता कुठे त्या ओढ्याचे कुठेही असं दिसत नव्हतं, मागमूस पण नव्हता आणि दिसत पण नव्हता. मग पहिल्यांदा मी तो ओढा फिरून पाहिला आणि असा विचार केला की हे जर वाहून जाणारं पाणी याला खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं आणि याला जर थांबवलं पाणी आपण, तर निश्चितच याचा गावाला फायदा होईल. कारण ते गावाला पूर्ण त्या लेंडी नावाच्या ओढ्याचा वेढा पडलेला आहे. बरोबर. म्हणून आम्ही सुरुवातीला ते काम चालू केलं. ही साधारण कधीची गोष्ट आहे? म्हणजे मे 15ला आम्ही ते सुरुवात केली. अच्छा. मे 15ला सुरुवात केल्याच्या नंतर त्याच्यावर कृषी खात्याच्या माध्यमातून 1990 साली आम्हीच थोडासा पुढाकार घेऊन त्याच्यावर बंधारे बांधलेले होते. मग 130 मीटर आणि 130 मीटर अशी 2 बंधाऱ्यावरची खोली आणि रुंदीकरण केलं. ते करीत असताना जूनमध्ये मे 15ला आम्ही ते काम सुरुवात केलं. फक्त 2 बंधाऱ्यातलं 260 मीटर काम झालं आणि त्याच्यातला गाळ जवळपास आम्ही लोकसहभागातून 3000 ट्रक गाळ काढला आणि शेतावरती नेऊन टाकला. आणि त्याच वर्षी म्हणजे 15च्या जूनमध्ये पहिल्या 1-2 पावसामध्ये 200 मिलीमीटर पाऊस झाला आणि ते पाणी त्या 260 मीटरमध्ये थांबल्या गेलं आणि गावात असलेले 250 ते 300 बोर सगळेच रिचार्ज होऊन त्याला सगळ्याला पाणी आलं. माझ्या गावी 450 फूट बोर खोदला तरी पाणी लागत नव्हतं. पण मग ते आमचाही उत्साह वाढल्या गेला आणि आम्ही पुन्हा आणखीन लोकसहभागातून पुढील काम करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या गावचं पर्जन्यमानाचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. गेल्या 40 वर्षाचं रेकॉर्ड पर्जन्यमानाचं माझ्याकडे आहे. त्या 40 वर्षाचं ॲव्हरेज जर काढलं तर 800 मिलीमीटर पाऊस पडतो. मग मी एक असा विचार केला की 800 मिलीमीटर जिथं पाऊस पडतो तिथं दुष्काळ कसा पडू शकेल, तिथं पाणी प्यायला कमी कसं पडू शकेल. मग याचं कारण शोधल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे पडणारं पाणी पडतंय, निसर्ग द्यायलाय आपल्याला, पण ते आपण न थांबवल्यामुळं न अडवल्यामुळं पाणी ते पूर्ण वाहून जातंय, समुद्राला मिळतंय आणि त्याच्यामुळे इकडं पाण्याची टंचाई होती. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, नाम फाउंडेशननं सुद्धा जलयुक्त शिवारामध्ये यावर्षी मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले. 572 किलोमीटर जवळपास लोकसहभागातून मराठवाड्यामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये माझ्या गावात सुद्धा एक 6 किलोमीटरचं जवळपास काम नाम फाउंडेशनच्या आणि लोकसहभागाच्या मदतीनं आम्ही रुंदीकरणाचं आणि खोलीकरणाचं काम केलं. लोकसहभागाचा खूप उल्लेख तुमच्या एकूणच या अनुभवामध्ये येतोय. पण लोकसहभाग प्रत्यक्षरित्या करून घेणं आणि लोकांनी त्यासाठी तयार होणं ही सुद्धा एक खूप मोठी प्रक्रिया असते. तर त्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केलेत आणि त्याची फलितं नेमकी काय दिसत आहेत तुम्हाला आता? लोकसहभाग आम्ही लोकांकडनं पैसे घेऊन लोकसहभाग घेतला नाही. पैसे न घेता, कोणाकडून देणगी न घेता किंवा रोख पद्धतीनं पैसे न घेता आम्ही लोकसहभाग असा नोंदवून घेतला की गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही गाळ काढला त्यावेळेस त्या गाळाचं महत्त्व मला माहीत आहे की ते गाळ सुपीकता येण्यासाठी असं शास्त्रज्ञाचं मत आहे की 1 इंच मातीमध्ये सुपीकता येण्यासाठी 1000 वर्ष लागतात. म्हणजे 1000 वर्षाचा तो वाहून आलेला शेतातला जो गाळ आहे तो त्या वड्यामध्ये होता. हे आम्ही ग्रामसभा घेऊन, बैठका घेऊन, शेतावरती गेलो तर तिथं शेतकऱ्याच्या बैठका घेऊन जनजागृती केली. तरी लोक
एवढे लवकर सहजासहजी तयार होत नव्हते. अगदीच. म्हणून आम्ही 2-3 लोकांनी 3000 ट्रक, अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे 3000 ट्रक गाळ काढला आणि आम्ही तो 15च्या मे महिन्यामध्ये शेतावरती नेऊन टाकला आणि नंतर दुष्काळ पडला. पण त्या कमी पाण्यावर सुद्धा आणि त्या गाळामुळंच किती एवढं चांगलं तिथं सोयाबीनचं आणि कपाशीचं पीक आलं होतं की ते 16 मध्ये आम्ही लोकांना नेऊन दाखवलं आणि मग लोक तयार झाले की गाळ घेऊन जाण्यासाठी. मग आम्ही एक काम केलं की लोकांकडनं पैसे न घेता लोकांना 22 टिप्पर आणि 6 ट्रॅक्टर असे उपलब्ध करून दिले, जे भाड्यानं देतात शेतकरी. अशा शेतकऱ्याचे आणि व्यावसायिकांचे टिप्पर आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आणि लोकांनी मग ते भाड्यानं लावून मग ते गाळ आणि त्याच्यातून निघालं मुरुम उचललं. आणि हे सगळं काम झाल्याच्या नंतर आम्ही सरकारी यंत्रणेच्या मार्फत त्याचं मोजमाप केलं आणि शासनानं हे जर काम केलं असतं तर केवढ्याचं झालं याची एक सगळा तौलनिक अभ्यास देखील तुम्ही त्याचा अभ्यास केला आणि ते 38 लाख रुपयाचं काम झालं. म्हणजे लोक सहभाग हा जवळपास 38 लाख रुपयाचा पैसे न घेता गोळा केला. ही योजना म्हणजे एकूणच आता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तुम्ही जे काही गावासाठी जलस्रोत उपलब्ध करून दिलेत, तर ती यशस्वी नेमकी कशी काय झाली? त्याच्यामुळे नेमके गावाला काय फायदे झाले? गावाला नेमका असा फायदा झाला. माझ्या गावाची लोकसंख्या जवळपास 17 ते 18 हजार लोकसंख्या आहे. फार मोठं गाव आहे आणि गावात 250 ते 300 बोर हापसे ग्रामपंचायतचे असतील किंवा वैयक्तिक असतील ते गावामध्ये घेतलेले होते, पण पूर्ण कोरडे पडलेले होते. अगदी 50-60 वर्षापूर्वीपासून खोदलेल्या विहिरी त्याला सुद्धा पाणी नव्हतं. म्हणजे असं काही नाही की यावर्षी पाऊस चांगला झाला म्हणून त्याला पाणी आलं. ते जलयुक्तचं काम झाल्यामुळेच त्याला पाणी आलं. मग हे सगळं काम करीत असताना कोरड्या पडलेल्या विहिरी, कोरडे पडलेले बोर, कोरडे पडलेले हापसे पूर्ण चालू झाले. आज तर असं आहे की चित्रफितीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला पण मिळेल की कित्येक ठिकाणी बोर ओव्हरफ्लो होत आहेत, कित्येक ठिकाणी आमच्या विहिरीसुद्धा ओव्हरफ्लो होत आहेत आणि 5 फुटावर जवळपास सगळीकडे पाण्याची पातळी आली. जिथं 450 फूट बोर घेतल्याच्या नंतरही पाणी लागत नव्हतं तिथं आता सध्या 5 फुटावर सगळीकडे पाण्याची पातळी आलेली आहे. त्याच्यामुळं गावाचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, पण शेतावरती सुद्धा विहिरीवर बैलाला पाणी पाजण्यासाठी सुद्धा एवढं पाणी नव्हतं. तिथं आज लाईन गेली तरच पंप बंद करावा लागतो, एवढं त्याचा पाण्याचा उपयोग शेतीला झाला. भविष्यामध्ये जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर ती इतकी होरपळवणारी ठरू नये, तर त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत का, करता आहात का? म्हणजे गावामध्ये जाऊन बैठका घेऊन, गावातच नाही तर जिल्ह्यामध्ये सगळीकडे ग्रामीण भागामध्ये फिरून त्या गावच्या ग्रामसभा घेतल्या आणि आमच्या गावामध्ये आम्ही एक संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबवत आहोत. तर लोकांना आम्ही हे शिकवलं की माझ्या अंगणातलं पाणी मी दुसऱ्याच्या अंगणात जाऊ देणार नाही, माझ्या शेतातलं पाणी मी दुसऱ्याच्या शेतात जाऊ देणार नाही आणि माझ्या गावातलं पाणी मी दुसऱ्या गावात जाऊ देणार नाही. म्हणजे थोडक्यात स्वार्थ करता करता परमार्थ साधण्याचं तर काम. याच्यामध्ये स्वार्थ तर आहेच, पण हे फक्त माझ्या गावचंच मी म्हणत नाही, तर मी प्रत्येक गावात जाऊनच हे म्हणतो. म्हणजे मला त्याच्या माध्यमातून हे सांगायचं की निसर्गानं दिलेला पाऊस, निसर्गानं दिलेलं पाणी आणि पडणारा प्रत्येक थेंब प्रत्येक माणसानं आपल्या अंगणात आणि आपल्या शेतात आणि आपल्या गावातच तो मुरवला पाहिजे. आम्ही असं म्हणतो की पळणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिका. हे जर प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये जर असं काम झालं तर निश्चितच मराठवाड्याला हा सुलतानी दुष्काळ कधीही पाहायला मिळणार नाही. क्रांतिकारी म्हणूया किंवा लोकांना खरंच एक मोठा दिलासा देणारं काम तुमच्या गावाच्या माध्यमातून पार पडलेलं आहे. तर राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर याची दखल घेतली गेली का? याची सर्वत्र दखल घेतली. विशेषतः महाराष्ट्राच्या जलसंधारण विभागानं चांगली दखल घेतली, महाराष्ट्र शासनानंही दखल घेतली. आतापर्यंत त्या कामावरती सगळे म्हणजे जलसंधारणाचे अधिकारी तर येऊन गेलेच, उपसचिव येऊन गेले, जिल्हाधिकारी आमच्या परभणीचे अगोदरचे आताचे सगळे आले, त्यानंतर पालक सचिव संधूसाहेब येऊन गेले, विभागीय आयुक्त येऊन गेले. एवढंच नाही तर पोलीसच्या खात्यामध्ये असलेले IG चक्रवर्ती साहेब
यांना पण त्या कामामध्ये आवड वाटली आणि खूप चांगलं काम वाटलं की असंच सगळ्यांनी केलं पाहिजे, म्हणून ते सुद्धा येऊन गेले. आतापर्यंत कमीत कमी 50 अधिकारी मंत्रालयातले असतील किंवा IAS चे असतील, तरी हे सगळ्यांनी भेटी दिल्यात. आणि विशेष तुम्हाला मला सांगावंसं वाटते अभिमानानं की आत्तापर्यंत 5,000च्या वर बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांनी, ते बुलढाणा जिल्ह्यातून आलेत, नगर जिल्ह्यातून आलेत, नांदेडमधून आलेत, लातूरमधून आलेत, यवतमाळपासून सुद्धा लोक सध्या रोज भेट द्यायला माझ्या गावात येत आहेत आणि ते जलसंधारणाचं काम पाहतात. गावाच्या एकूणच विकासाला यामुळे किती चालना मिळाली असं वाटतंय? नाम फाउंडेशननं मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये दुष्काळ कसा इथं पडणार नाही किंवा जलसंधारणाच्या बाबतीत फार मोठं काम केलं. आणि नामनं काही जे महाराष्ट्रामध्ये गावं दत्तक घेतलीत नाम फाउंडेशननं, ते माझं एक गाव नाम फाउंडेशननं दत्तक घेतलंय. आणि त्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ते गाव एक मॉडेल, म्हणजे थोडीशीही मदत एखाद्या कोणी केली, एखाद्या संस्थेनं किंवा शासनानं किंवा नाम फाउंडेशन, असं एक उदाहरण दाखवू इच्छिते की थोडीशी मदत केली आणि शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास जर आणून दिला आणि त्यांना योग्य दिशा दिली, योग्य मार्गदर्शन केलं, तर गाव बदलू शकते, तिथं दुष्काळ हटू शकते. ह्याच माध्यमातून आम्ही तिथं काम करतोय. तरुण पिढीला किंवा शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? तरुण मुलांनी जर ग्रुपनं शेती केली, जसं आम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये आम्ही एक प्रयोग केलाय. मग सगळ्यांचा विचार जुन्या पद्धतीचाच चालू होता. कोणी म्हणत होतं मी हे लावतो, कोणी वांगं लावतो, कोणी फुलावर लावतो, कोणी काही वेगवेगळे लावतो म्हणत होते. तर मग मी त्यांना सगळ्यांना एक मार्गदर्शन केलं की आपण सगळे मिळून एकच पीक घेऊ कुठलं तरी. मग सगळ्यांनी ते मान्य केलं आणि मलाच विचारलं की आपण काय लावायचं. मी त्यांना एकच सांगितलं की आपण सगळेजण मिळून 1-1 एकरवरचा शेवगा लावू. मी त्यांना एकच उदाहरण दिलं की तुमचा 1 एकर शेवगा होईल, पण माझ्या गावचा 50 एकर शेवगा होईल. आणि तुम्ही 1 एकर मार्केटला घेऊन किंवा बाजारात घेऊन तुम्ही लोकललाच नेऊन विकणार, तिथं तुम्हाला भाव भेटणार नाही. तर 50 एकरच्या माझ्या गावचा शेवगा मी मुंबई, दिल्लीपर्यंत, हैदराबादपर्यंत पाठवीन आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न येईल, चांगलं मार्केट भेटेल आणि तुम्हाला ते नफ्याचं पीक होऊन जाईल. आणि असं आम्ही गट पद्धतीनं एक शेती ह्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सगळीकडेच कशी करता येईल याचा प्रचार प्रसार आणि शेतकऱ्याच्या बैठका घेऊन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मंडळी, आपण कांताराव देशमुख यांच्या अनुभवावरनं हे पाहिलं की उपलब्ध संधी आणि योजना यांची योग्य सांगड घातली तर अर्थातच यश आपल्यापासून दूर जाण्याची काही शक्यताच नाही आणि प्रत्येकालाच प्रगतिशील शेतकरी नक्कीच होता येईल. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि माहिती करून घेणं हे तितकंच आवश्यक आहे. कांताराव देशमुख, आपण आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढच्या सगळ्या योजनांसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.